पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराचा 40वा वर्धापन दिन आज साजरा झाला। यानिमित्त बालगंधर्वांच्या नावाचा पुरस्कार पंडित शरद गोखले यांना प्रदान करण्यात आला। आकाशवाणी पुणे केंद्राचे एक नामेवर कलावंत असलेले आणि दूरदर्शन केंद्रावरनं स्वरसम्राज्ञी आणि शाकुंतल सुरंग या नाटकांमधून सहभागी झालेले असे पंडित शरद घनश्याम गोखले यांना यंदाचा पुणे महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेला मराठी संगीत रंगभूमीवरचा ज्येष्ठ कार्यक्रम शैक्षणिकदृष्ट्या खूप महत्व आहे। पुण्याचं नाव खूप झालेलं आहे। आयटीच्या दृष्टिकोनातून सुद्धा पुणे सर्व जगभर माहीत झालेलं आहे। किंबहुना आता ऑटोमोबाईल हब म्हणून पुण्याची जगामध्ये ख्याती झालेली आहे। अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये पुणे प्रसिद्ध आहे। पुणेरी स्वभावाच्या बाबतीमध्येही पुणे प्रसिद्ध आहे। परंतु ही जी कलात्मक दृष्टी आणि हे शहर कलावंतांची कदर करणारे शहर आहे। या शहरामध्ये अतिशय रसिक प्रेक्षक राहतात। ही जी ओळख आहे ही तुमच्यामुळे आणि या सगळ्यांमुळे पुण्याला आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि या गोष्टीबद्दल समस्त पुणेकरांच्या वतीनं मी आपल्याला महापौर या नात्यानं धन्यवाद देते। जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा, तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे। नटसम्राट बालगंधर्वांच्या जन्मदिनी त्यांच्या नावानं दरवर्षी 26 जूनला दिला जाणारा पुरस्कार ही आता महाराष्ट्रभर मान्यता पावलेला आहे। नटसम्राट बालगंधर्वांनी ज्या संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ प्राप्त करून दिला ती जिवंत राहावी म्हणून अनेक कलावंत जसे प्रयत्नशील आहेत त्याचप्रमाणे पुण्याच्या अनेक संस्था देखील धडपडत असते। म्हणून पुणे महानगरपालिकेनं बालगंधर्वांच्या नावाचा पुरस्कार देताना व्यक्तीबरोबरच संस्थांचाही विचार केला तर ते उचित ठरेल असं मला वाटतं। की बोलणं फार अवघड आहे। आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, होतं ते बऱ्यासाठी। तसं लहानपणी मी विनायक पटवर्धन यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकले, जवळजवळ 1 तासापेक्षा जास्त। शास्त्रीय संगीताची आणि संगीताची मला आवड, नाटकाच्या संगीत जर शिकलेलं मी असलो तरी संगीत नाटक याच्याशी माझा सुतराम संबंध नव्हता। स्वयंवरातली गाणी कोणती, स्वयंवरातली कोणती ही मला अजिबात कळत नव्हतं आणि नाटकाकडे वळायचं नाही, कारण माझी कोणतीही अनुकूलता रंगभूमीला साजेशी नसल्यामुळे आपला तो प्रांत मध्ये असं म्हणून मी फक्त शास्त्रीय संगीताकडे वळलो होतो। पण योगायोग असा की माझे गुरुजी विनायक पटवर्धन यांना बालगंधर्वांनी नाटकात ओढून दिलं आणि तसंच मलाही शिलेदारांनी नाटकात ओढून घेतलं। अतिशय आनंददायक धक्का की ज्या माझ्या या पुरस्कारामध्ये ज्यांच्या सगळ्यांचा वाटा आहे ते शिलेदार कुटुंबीय, माझे हितचिंतक आणि माझ्या घरचे सर्व कुटुंबीय आणि विशेषतः माझी पत्नी। मी जेव्हा सारखे दौऱ्यावरती बाहेर असो तेव्हा तिने सर्व घर सांभाळून आमच्या मुलांकडे लक्ष दिलं। ह्या पत्नीला आज माझ्या बरोबरीने मान देऊन महापालिकेने त्यांचाही सत्कार केला, हा मोठा धक्का मला अतिशय आहे आणि ते अतिशय सुभाष इनामदार, पुणे।